आपण प्रशासकीय ताकदीबद्दल बोलत होतो. तर त्या प्रशासकीय ताकद असणारी जी माणसं आहेत ती म्हणजे काळाच्या ओघात ग्रूम केलेली होती बाळासाहेबांनी. ती म्हातारी झाली, दिवंगत झाली, जी तुमच्या बरोबर म्हणजे तुमच्याहून मोठी पण तुमच्यावर तयार झाली ती सोडून गेली. काय आहे? मला असं वाटतं जर का आपण राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून स्वीकारायला तयार झालेली असतील लोक, तर शिवसेनेकडे अशा संशयाच्या नजरेने पाहायची गरज नाही. आता दुसरा एक मुद्दा असा आहे की मुंबई महानगरपालिका शिवसेना म्हणजे अनेक स्वराज्य संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेच्या ताब्यात आहेत, पण मोठं उदाहरण देऊन मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. मुंबई महानगरपालिके ज्या सत्ता आहे शिवसेनेची, त्या मुंबई महानगराच्या स्वतःच्या म्हणून अनेक समस्या आहेत. म्हणजे रस्त्यांपासून रोज म्हणजे मी आता रस्त्याने येताना अचानक नवीन झोपड्या झालेल्या दिसतात. त्यावर कोणतीच कारवाई होत नाही आणि एक दिवस असा येतो की त्या झोपड्यांना अधिकृत घर देण्याकरता एक SRA योजनेमध्ये योजना सादर केली जाते आणि त्यांना घर मिळतं. म्हणजे पोलिसांना नाही घरं, पण झोपडपट्टीत राहणाऱ्या नवीन एक फडकं बांधणाऱ्याला लगेच घर प्राप्त होतं. बरोबर आहे. तर मग ह्याच्यावर तुम्ही महानगरपालिकेत सत्ता असताना नेमकं काय करता? महापालिका, मुंबईची महापालिका म्हणजे खरोखर मुंबईची पालक म्हणून तिच्याकडे बघितलं पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट अशी की गेले अनेक वर्ष आम्ही सांगतोय की मुंबईचं पालकत्व एकाकडे नाहीये. आज मुंबई महापालिका आहे, तिच्यावरती MMRDA आहे, पुन्हा रेल्वेची जागा वेगळी, एअरपोर्ट अथॉरिटीची जागा वेगळी. आणि राजू, तुम्ही आज रस्त्याचं सांगताय, ज्या वेळेला आता पाऊस पडतो त्यावेळेला आम्ही कलानगरमध्ये राहतो, तिकडे आम्हाला रात्रीची झोप येत नाही एवढ्यासाठी, कारण आता कलानगर हा विभाग जो आहे हा असा बशीसारखा झालेला आहे. एका बाजूने पाठी पाहिलं तर MMRDAचा आमच्या कंपाऊंड वॉलपेक्षा उंच रस्ता झालेला आहे, एका बाजूला BKCचा सगळा प्रोजेक्ट जो आहे तो वर आलेला आहे, दुसऱ्या बाजूने हायवे जे जातात ते रुंदीकरण, त्याचं नाल्याचं अरुंदीकरण, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. थोडक्यामध्ये कोणाचा पायपूस कोणात नाही असा हा प्रकार झालेला आहे मुंबईचा. आणि मग जर का झोपडपट्ट्या काढायच्या झाल्या तर ज्या पोलिसांना घरं नाही, आता तुम्ही म्हणालात पण झोपडपट्टीवासियांना घरं मिळतं, ती झोपडी उठवत असताना पोलिसांची म्हणजे ह्या पोलिसांची नाही मी म्हणत, बिचाऱ्यांची, त्यांचा दोष नाही, पण पोलिसांची मदत महापालिकेला मिळत नाही. महापालिकेकडे स्वतःचं असं दल नाही आणि जर का गृहमंत्र्यांकडनं किंवा राज्यकर्त्यांकडनं सपोर्ट मिळाला नाही तर झोपडी तुम्ही हटवू शकत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मुंबईकर हा विषय तुम्ही काढलात. शिवसेना स्थापन जी झाली ती मराठी माणसाच्या मुद्द्यावर. दरम्यान पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि पुलही आम्हीच बांधले. हो, पुलही तुम्हीच बांधले. उत्तर भारतातनं येणाऱ्या लोंढ्यांचं लांगुल चालन करणं शिवसेनेने सुरुवात केलं. उत्तर प्रदेश दिन, लाई चना संमेलन, आल्हा गीत गायन, या सगळ्या गोष्टी एका वेळेला सुरू झाल्या. आणि त्याच वेळेला जी जैन धर्मीय स्वतंत्र वसाहती करतात मराठी कोळी लोकांची मुंबई, ती दक्षिण मुंबई पूर्णपणे मराठी मुक्त केली त्यांनी. आणि अख्ख्या मुंबई पुण्यामध्ये म्हणजे आपल्याकडे खूप तक्रारींची लिस्ट आहे, म्हणजे त्याच्या माणसांच्या नावांसहित आहे. आणि पोलीस अधिकाऱ्यांना पण घरं नाकारलेत. जैन लोक अजिबात घरं नाकारतात मराठी लोकांना. तुम्ही मांसाहारी म्हणजे ब्राह्मण आहे मी मांसाहारी नाही असं सांगितलं तरी गोड बोलून कटवतात. तर या प्रकारची एक परप्रांतीयांची दंडेलशाही आणि दादागिरी, ज्याला शिवसेनेचा सुरुवातीच्या काळात म्हणजे 67, 68, 69, 70 पर्यंत जो धाक होता तो हळूहळू सत्ता आल्यानंतर पूर्ण नाहीसा झाला आणि मुक्तपणे त्यांचा संचार सुरू झाला. या गोष्टीकडे शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून आज तुम्ही कसे पाहता? का तुम्हाला असं वाटतं की एक देश आहे, घटना आहे, कुणी कुठे यावं, व्यवसाय करावा आणि महाराष्ट्रामध्ये या सर्वांनी येऊन आनंदाने राहावं, ही तुमची भूमिका आहे? शिवसेना आणि मराठी माणूस हे नातं तुटलेलं नाही आणि तुटू देणार नाही. जे कोणी असं म्हणत असतील की शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडलाय, कदाचित ते राजकीय आंधळी असतील. प्रश्न एक येतो की बाबा मराठी माणसासाठी तर आम्ही लढतोच आहोत, हिंदुत्वाचा मुद्दाही तेवढाच महत्वाचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये जर का आपण थोडंसं मागे गेलो तर 1987 सालची पहिली पोटनिवडणूक अशी असेल पार्ल्याला झालेली की संपूर्ण देशामध्ये पहिल्या प्रथम हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती केवळ लढलेली नाही तर जिंकलेली ती निवडणूक होती. दुसरी गोष्ट एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की आम्ही गेटवे ऑफ इंडियाच्या इकडे जाऊन बसलेलो नाहीत की या घर आपलंच आहे, आपण या आणि इकडे घर बळकावा. काही जे उत्तर भारतीय आहेत ते गेले 50 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष मुंबईमध्ये राहत आहेत, आपल्यासारखं मराठी बोलतात. मध्ये मी मुंबईकर ही संकल्पना मांडली होती आणि त्या संकल्पनेचा अर्थ असा होता की या सगळ्या लोकांनी आता आपल्यासोबत आलं पाहिजे, कुठलेही एवढे वर्षांपासून राहतात ते, आणि त्यांनी आता सांगितलं पाहिजे की आता बस झालं, आम्हाला आता इकडे श्वास घेऊ द्या, आता तुम्ही तिकडे
काम जे आहे ते तुम्ही तिकडे बघा. शेतकऱ्यांमध्ये फिरत असताना मी त्यांना तेच सांगतो की बाबा तुम्ही आत्महत्या करू नका, तुम्ही मुंबईमध्ये या. हिंदुत्वाच्या नावाखाली भारतीय जनता पक्ष हा जो बनियांचा पक्ष आहे त्याने आपला बनियांचा अजेंडा शिवसेनेवर लादला आणि त्यामुळे शिवसेनेचा लढाऊपणाची भीती आणि मराठी माणसाचा जी एकेकाळी शिवसेना प्रमुख म्हणत वज्रमूठ ती दबवून टाकत असे ते राहिलं नाही. एकेकाळी शिवसेनेने डोळा वर केला की थरथर कापायचे. आता तुम्ही हे म्हणता पण रस्त्यावर शिवसेनेची या संदर्भात ऍक्शन दिसत नाही. दिसत नाही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, चला तुम्ही आणि आपण मिळून ह्या प्रश्नाला हात घालूया. सिक्युरिटीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल, आपण अशा ज्या सिक्युरिटी चालवणारी जी लोक असतील ना त्यांची जाऊन मानगुट पकडू. सतीश चतुर्वेदीपासून कृपाशंकर सिंगांपर्यंत पाठिंबा आहे. ऐका एक मिनिट, या सगळ्यांची मानगुट पकडू, पण त्याच वेळेला आपल्याला सुरक्षा रक्षक म्हणून मराठी मुलं पाहिजेत. एकच गोष्ट लक्षात घ्या की परप्रांतातनं लोक येत आहेत. ही लोक इकडे येत आहेत, ही का येत आहेत? कारण इकडे पोकळी निर्माण होते आणि आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की मराठी माणसांनीच इकडे आता काम केलं पाहिजे. हे ज्या वेळेला इथली जागा इथल्या सगळ्या भरल्या जातील त्यावेळेला बाहेरच्या इकडे जागाच राहणार नाही आणि ही तयारी आपण केली पाहिजे. आता जे मी सांगत होतो ना, शेतकऱ्यांचा विषय घेतला. शेतकरी कोण आहेत? परप्रांतीय आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्याकडे कोणी लक्ष घातलेलं आहे? आज महाराष्ट्रामध्ये सातत्याने आत्महत्या होत आहेत. हे भूमिपुत्र आपण जर म्हटलं तर खरे भूमिपुत्र ते आहेत, कारण ते पूर्णपणे भूमीशी संबंधित असतात. पण असा महाराष्ट्राचा खरा भूमिपुत्र आत्महत्या करतोय तो मराठी नाहीये का? आता मी येत्या 31 तारखेला जास्त लांब नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये कुपोषणग्रस्त भागात जाणार आहे. आतापर्यंत ह्या मोसममध्ये तिकडे सरकारी आकड्याप्रमाणे 290 बालकं मृत्युमुखी पडली. काल तिकडे 3 बालमृत्यू झालेले आहेत. ही जी बालकं मृत्युमुखी पडतायत हे आदिवासी असले तरी मराठी नाही आहेत का? या सगळ्यांना जर अशा परिस्थिती अशा अवस्थेमध्ये जर का आपण नुसतं सोडून दिलं आणि नुसतं आपण मराठी नुसता मुद्दा लावून धरला तर चर्चेतनं काही होणार नाही. आपल्याला खूप प्रयत्न करून मराठी माणसाची मानसिकता पण तेवढी. मी तर मागे सुद्धा एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की मराठीवरती चर्चा करण्याचे आता दिवस नाही आहेत आणि वेळ नाही आहे. आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे, आपल्यामध्ये तेवढा एक गर्व असला पाहिजे आणि आपण या थाटात राहिलं पाहिजे की मी मराठी आहे, हिंमत असेल तर मध्ये येऊन दाखव. ही हिंमत, हा स्वाभिमान, हा अभिमान जोपर्यंत मराठी माणसात येत नाही तोपर्यंत आपण त्या विषयावरती बोलून उपयोग होत नाही. मध्ये एक असा काळ आला की जवळजवळ युती तुटल्याच जमा झाली होती. दिल्लीला अडवाणींकडे सर्व कोणत्या मुद्द्यावर? नाही त्या मुद्द्यावर आपण कोणत्या मुद्द्यावरती युती तोडायची वेळ आली होती? तुम्हीच सांगा तो मुद्दा. मी तुम्हाला सांगत होतो की शिवसेनेने मराठीचा मुद्दा सोडलाय असे जे कोण बोलत असतील, मी पुन्हा सांगतो की ते राजकीय आंधळे आहेत. ह्याचं कारण शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तोडण्याची जी वेळ आली होती ती मराठीच्या मुद्द्यावरती आली होती. प्रतिभाताई पाटील आणि आज सुद्धा मी सांगतो की प्रतिभाताईंना आम्ही पाठिंबा दिला, त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही कोणताही अपराध केलेला नाही, गुन्हा केलेला नाही. प्रतिभाताई देशाच्या राष्ट्राध्यक्ष बनल्या, एक पहिली मराठी महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या, ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि त्यावेळेला आम्ही कोणतीही राजकीय परिणामाची पर्वा न करता उघडपणाने चोरून मारून गैरहजर राहून किंवा असं काहीतरी करून नाही, उघड भूमिका घेऊन पाठिंबा दिला. इथे मुद्दा माझा आणि म्हणून मी मगाशी तुम्ही मला सांगत होतात की हा बनियाचा मुद्दा शिवसेनेवर लादला, हे होऊ शकत नाही. रस्त्यावरची ऍक्शन शिवसेनेची मराठी माणसासाठी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आमच्या लक्षात येते, मग ते इन्कम टॅक्सचं ऑफिस असो, रेल्वेचं असो, बँक असो, म्हणजे ह्या सगळ्या वरच्या दर्जाच्या झाल्या, कारखाने असो, जिथे जिथे आमच्या लक्षात येते तिथे तिथे जाऊन शिवसेना पूर्वीच्याच पद्धतीने आंदोलन करते. आणि मी आज अभिमानाने सांगेन, मुंबईत जो काय मराठी टक्का आहे तो शिवसेनेमुळे. घरं नाकारणं हा गुन्हाच आहे आणि त्याच्याबद्दल खरं म्हणजे आज आम्ही आंदोलनाशिवाय दुसरं काही करू शकत नाही. पण कायद्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर मुख्यमंत्री इकडे येऊन गेलेले आहेत, उपमुख्यमंत्री इकडे येऊन गेलेले आहेत. दोघांनी सांगितला गुन्हा आहे, आम्ही कारवाई करू. त्याने केली पाहिजे, करून दाखवली पाहिजे. कारण कोणत्याही धर्माचं, ठीक आहे तुमचा धर्म वेगळा असू शकतो, माझा धर्म, मूळ रहिवाशांनाच तुम्ही नाकारताय घर. मुंबई मराठी कोळी लोकांची आहे, दक्षिण मुंबई तर 100% कोळी लोकांचा इतिहास आहे. नक्कीच. तिथेच लोक जर सांगत असतील की मराठी लोकांना घर देणार नाही किंवा इथे कोणत्याही प्रकारचे मासे विकायचे नाहीत, मटण विकायचं नाही, मांसाहार विकायचा नाही, असं होऊ शकणार नाही. आणि म्हणून जिथे जिथे हे आहे तिथे तिथे आपण आंदोलन नक्की करू शकतो, करणार. पण मुळामध्ये अशी वेळ येण्याची गरज नाहीये. प्रत्येकाने एकमेकाला समजून घेतलं पाहिजे.